राज्यातील किमान तापमानाचा पारा हा सातत्याने घसरत असून थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे। मराठवाड्यात पुढील काही दिवसांमध्ये किमान तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याचा अंदाज आहे। तर उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्येही थंडीचा कडाका वाढल्याचं पाहायला मिळतंय। पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये थंडी आणखी वाढणार असून किमान तापमानामध्ये 2 ते 3 अंशांनी घट होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे। पाहुयात पुढील 24 तासांमध्ये राज्यात हवामानाची स्थिती कशी राहील। मुंबई शहर आणि उपनगरात सकाळच्या वेळी धुकं असणार आहे, त्यानंतर मात्र आकाश निरभ्र होईल। मुंबईतील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस एवढं राहील। पुणे शहरामध्ये थंडीचा कडाका चांगलाच वाढला असून कमाल आणि किमान तापमानात 2 अंशांनी घट झाल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यामध्ये निरभ्र आकाश राहून कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरमधील किमान तापमानाचा पारा देखील सातत्याने घटत आहे। पुढील काही दिवसांमध्ये मराठवाड्यामध्ये पारा 10 अंश सेल्सिअसपर्यंत येण्याची शक्यता आहे। पुढील 24 तासांमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये निरभ्र आकाश राहून कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे। नाशिकमध्येही गारठ्यामध्ये मोठी वाढ झाली आहे। किमान तापमान 11 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलं आहे। नाशिकमध्ये सकाळच्या वेळी धुकं राहणार असून त्यानंतर आकाश निरभ्र असणार आहे। तर कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 11 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येणार आहे। तर राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये ढगाळ आकाशासह धुकं पाहायला मिळणार आहे। तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस एवढं असणार आहे। एकंदरीत पुढील 2 ते 3 दिवसात राज्यात तापमानाचा पारा आणखी 1 ते 2 अंशांनी घसरणार आहे।